हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत पिकॉक चिल्ड्रन ब्लँकेट आणि लहान मुलांच्या मोराच्या डिझाईनचं ब्लँकेट. मागील भागात आपण हा जो पॉईंट आहे हा राऊंड पाहिलेला. आता इथून पुढचं काम पाहायचं आहे आपल्याला. पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. आणि हे जे ब्लँकेट आहेत शेवटच्या टप्प्यात आलेला आहे हे ब्लँकेट. आणि हा जो पॉइंट आहे मोराचा, हा जो पिसाऱ्यामध्ये आपण आलेला आहोत. मोराची बॉडी कंप्लीट झालेली आहे आपली. पुढे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून हा जो शेड आहे चॉकलेटी, तो या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आपल्याला. या पॉइंटला आपण एंड केलेला. पुढच्या राऊंड मध्ये चाललेलो आहोत आपण. या पॉइंटला या कॉर्नर पर्यंत यायचं आहे. हे असं करत पुढे 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 चेन. नंतर पुढे 3 डबल क्रोशा, 3 खांब, 3 साख्या, 3 खांब असं केलेलं आहे. 3 चेन, 3 डबल क्रोशे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या पॉइंटला पुन्हा 3 चेन, 3 चेन, 3 डबल क्रोशा. हे असंच करत आपल्याला हा जो पॉइंट आहे हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंतच हा सेट घ्यायचा आहे. पुढे लव्हेंडर सेट जॉईन करायचा आहे आपल्याला. आत्ता आपण त्या पॉइंट पर्यंत येऊयात आणि नंतर पुढे जाऊयात. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. ही स्टेप हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे खालच्या राऊंड पर्यंत. हे जे रिपीट केलेलं आहे आपण 2 स्टेप, हे रिपीट करत या पॉइंट पर्यंत यायचं आहे. आणि पुढे लव्हेंडर शेडचे घर घ्यायचे, पॉइंट घ्यायचे आहेत. हा जो शेड आहे तो या पॉइंट पर्यंत घेऊयात, नंतर पुढे जाऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पुढे लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे या पॉइंटला. आणि हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. आणि पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि आपण डिझाईनच्या हा जो मोर पीस आहे, हा जो मोर पीस आहे, मोर पीसाच्या या पॉइंट मध्ये आपण यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी या पॉइंटला हा सेट टाकायचा आहे, येलो सेट. पुढच्या पॉइंटला लव्हेंडर आणि पुढे पुन्हा या ठिकाणी येलो. हे जे 3 मोर पीस आपण टाकलेले आहेत या ठिकाणी. आपण या पॉइंट मध्ये आलेलो आहोत या राऊंडच्या. हा जो पॉइंट आहे या पॉइंट मध्ये येलो आणि या ठिकाणी लव्हेंडर शेड
याचा शेड बदलत आपल्याला खाली जायचं आहे या पॉईंटपर्यंत. आत्ता आपण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत येऊयात. शेड बदलत या ठिकाणी येलो शेड घ्यायचा आहे आणि पुढे मध्ये मध्ये लव्हेंडर भरून टाकायचं आहे. या पॉईंटपर्यंत येऊयात, नंतर पुढे जाऊयात. हे पहा, आत्ता आपण या पॉईंटला आलेला आहोत आणि या पॉईंटला येलो शेड जॉईन केलेला आहे. हे जे 3 पॉईंट होते लव्हेंडर शेडचे ते झालेले आहेत आपले कंप्लीट. आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे या पॉईंटला या शेडचं एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. एकच पॉईंट टाकायचा आहे हा येलो शेड. सॉरी, या ठिकाणी 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. आपला या राऊंड मधला हा मोर पीस कंप्लीट झालेला आहे. या पॉईंटला ही डिझाईन मोर पीसाची या पॉईंटला. आणि पुढे लव्हेंडर शेड या कॉर्नरला घ्यायचा आहे. हा जो पीस आहे मोराचा तो कंप्लीट झालेली आहे ही डिझाईन या पॉईंटला. पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, 3 साखळ्या, 3 खांब. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, या पॉईंटला येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. लव्हेंडर सोडून दिलेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे पुढच्या पॉईंटला. या ठिकाणी ही दुसरा मोर पीस आपला रेडी झालेला आहे. या पॉईंटपर्यंत आपण या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉईंटला येलो आणि पुढे लव्हेंडर. या पॉईंटपर्यंत यात आपण ही स्टेप घेत आता आपण जसं या ठिकाणी काम केलं तसंच या पॉईंटलाही करायचं आहे. या पॉईंटला जसा येलो शेड टाकला तसाच या पॉईंटलाही टाकायचा आहे. आणि हे जे पॉईंट आहे त्या ठिकाणी लव्हेंडर भरायचा आहे आणि पुढे या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड भरायचा आहे आपल्याला. जवळजवळ या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आणि या पॉईंटला येलो शेड घ्यायचा आहे. हा जो मोर पीस आहे ही डिझाईन या पॉईंटला कंप्लीट होत आहे. आत्ता आपण लव्हेंडर शेड या पॉईंटपर्यंत घेऊयात, नंतर पुढे या पॉईंटला येलो आणि या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत येऊयात शेड बदलत, नंतर पुढे जाऊयात. हे पहा, या पॉईंटला आपले हे जे 3 मोर पीसाचे जे डिझाईन होती जे येलो होते ते कंप्लीट झालेले आहेत. या पॉईंटला पुढे लव्हेंडर शेड आपल्याला पुढच्या पॉईंटपर्यंत या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेऊयात आपण आणि नंतर पुढे जाऊयात. आत्ता या पॉईंटला आपली हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हे जे 3 मोर पीस होते याची डिझाईन कंप्लीट झालेली आहे या राऊंडमध्ये. पुढे 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे.
1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. ही स्टेप रिपीट करत आपल्याला मोरपंखी सेटचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत यायचं आहे. या पॉईंटपर्यंत ही स्टेप रिपीट करत यायचं आहे आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे या पॉईंटला. पुढे पुन्हा लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेत आलेलं आहोत आणि पुढे आपल्याला हा जो येलो शेड आहे तो जॉईन करायचा आहे, केलेला आहे सॉरी. आणि या पॉईंटला या शेडचं एक पॉईंट घ्यायचा आहे आणि पुढे पुन्हा लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला. 3 चेन 3 डबल क्रोशा. या पॉईंटलाही हा जो पीस आपण मोर पीस घेतलेला आहे ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. या पॉईंटला पुढचा कलर घ्यायचा आहे लव्हेंडर. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो लव्हेंडर स्टार्ट केलेला आहे आपण या पॉईंटला तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि या पॉईंटला येलो शेड घ्यायचा आहे आणि पुढे पूर्ण लव्हेंडर शेड टाकायचा आहे या पॉईंटपर्यंत. आणि पुढचा जो राऊंड आहे तो पूर्ण लव्हेंडर शेडचा आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत. आणि पुढे या पॉईंटपासून ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून पुढचा जो राऊंड आहे तो या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत. आणि नंतर पुढे चॉकलेटी शेडनी हा पुढचा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आत्ता आपण या राऊंडमध्ये आहोत आणि तो पुढचा राऊंड आहे. हे पहा, आत्ता या पॉईंटला आपण आलेला आहोत. या पॉईंटला ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे पुढची. आणि 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो शेड आहे लव्हेंडर आपण आत्ता स्टार्ट केला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि नंतर पुढे जायचं आहे. पहा, आत्ता आपण या पॉईंटला आलेला आहोत आणि आपला हा जो या साईडचा जे पॉईंट आहे तो एकच पॉईंट राहिलेला आहे. हा लास्ट पॉईंट आहे आपला लव्हेंडर शेडचा या डिझाईनमधला. पुढे येलो शेड जॉईन करायचा आहे आपल्याला. येलो शेड या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि या पॉईंटला ही जी डिझाईन आहे दुसरा जो मोरपीस आहे तोही कंप्लीट होत आहे या पॉईंटला. पुढे लव्हेंडर शेड घेत जायचा आहे शेवटपर्यंत या पॉईंटपर्यंत. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेडनी. आणि पुढचाही राऊंड या पॉईंटपासून लव्हेंडर शेडच घ्यायचा आहे. तो जो लव्हेंडर शेड आहे तो या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि नंतर पुढे चॉकलेटी शेडनी पुढचा राऊंड कंप्लीट करायचा आहे या पॉईंटला. आत्ता आपण हा जो लव्हेंडर शेड आहे स्टार्ट केलेला या पॉईंटपासून
तो या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड आणि नंतर पुढच्या राऊंडचं काम पाहूयात. हे पहा, या पॉईंटपर्यंत आपल्याला येत आहे. हा थ्रेड घेत या पॉईंटपासून आपण लव्हेंडर थ्रेड स्टार्ट केलेला आहे पुढचा, तो आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचा आहे आणि या पॉईंटला हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे आपण तो कंप्लीट होत आहे. पुढच्या राऊंडमध्ये डिझाईन येणार नाही. पुढचा राऊंड प्लेन लव्हेंडर थ्रेड येणार आहे. पूर्ण प्लेन लव्हेंडर थ्रेड भरायचा आहे या पॉईंटपर्यंत. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आणि पुढे हा जो थ्रेड आहे चॉकलेटी तो वापरायचा आहे या पॉईंटपर्यंत. आत्ता आपण हा जो राऊंड आहे तो कंप्लीट करून घेऊयात. त्या पॉईंटपर्यंत आपण लास्ट पॉईंटपर्यंत चाललेलो आहोत. या राऊंडच्या लास्ट पॉईंटला आलेलो आहोत आपण आत्ता. या पॉईंटपर्यंत येऊयात. 1 2 3 4 5 पॉईंट राहिलेले आहेत आपले, करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, लास्ट पॉईंटला आपण आलेलो आहोत. या ठिकाणी 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे आपल्याला आणि पुढचा जो राऊंड आहे तो फक्त लव्हेंडर थ्रेड वापरायचा आहे आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये. या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे या कॉर्नरला आणि पुढे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत यायचं आहे, त्या कॉर्नरपर्यंत यायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर पुढे 3 चेन 1 2 3 चेन 3 साखळ्या 3 डबल क्रोशे 3 खांब. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो आपल्याला लव्हेंडर थ्रेडचा पूर्ण लव्हेंडर थ्रेड आहे या राऊंडमध्ये. दुसरा कुठला थ्रेड घ्यायचा नाही आहे. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो आपण या पॉईंटपर्यंत येऊयात लव्हेंडर थ्रेड घेत आणि नंतर पुढे चॉकलेटी थ्रेड घ्यायचा आहे. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत लव्हेंडर थ्रेड घ्यायचा आहे, करून घेऊयात. हे पहा, या पॉईंटपासून आपण पुढचा राऊंड स्टार्ट केलेला आहे लव्हेंडर थ्रेडचा. या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत आणि हा जो राऊंड आहे स्टार्ट केलेला तो आपल्याला हा पूर्ण लव्हेंडर थ्रेड या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि नंतर पुढे चॉकलेटी थ्रेड घ्यायचा आहे या पॉईंटच्या नंतर या पॉईंटपासून पुढे आणि हा राऊंड कंप्लीट करून टाकायचा आहे. आता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. हा जो पॉईंट आहे हा जो लव्हेंडर थ्रेड आहे याच्या पुढच्या पॉईंटपर्यंत यायचा आहे वरच्या आणि नंतर पुढे जाऊयात. हे पहा, आपण लव्हेंडर थ्रेडच्या शेवटच्या पॉईंटमध्ये आहोत. या राऊंडचा हा शेवटचा पॉईंट आहे लव्हेंडर थ्रेडचा. पुढे चॉकलेटी थ्रेड घ्यायचा आहे आपल्याला. थ्री चेन 3 डबल क्रोशा पुढे चॉकलेटी थ्रेडनी जायचं आहे. आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. या पॉईंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे, आपण चॉकलेट घेतलेला आहे. पूर्ण राऊंड हा लव्हेंडर थ्रेडने घेतलेला आहे. हा या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत पूर्ण लव्हेंडर थ्रेडचा राऊंड टाकलेला आहे हा. आणि या पॉईंटपासून पुढे या पॉईंटपर्यंत हे जे आहेत
1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे 10 पॉईंट आहेत ते पूर्ण चॉकलेटी शेडचे घ्यायचे आहेत आणि त्या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. त्या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढे बघू. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा राऊंड कंप्लीट होत आहे. हा शेवटचा पॉईंट आहे या राऊंडमधला. थ्री चेन 3 डबल क्रोशा पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय, थँक्यू.